सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, वजन कमी करण्यासाठी कोणते कडधान्य खाल्ले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए तूर, ऑप्शन बी मूग, ऑप्शन सी हरभरा, ऑप्शन डी वरील सर्व। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर आहे वजन कमी करण्यासाठी मूग कडधान्य खाल्ले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या देशात रोडपेक्षा मंदिरांची संख्या जास्त आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी चीन। तर याचं उत्तर भारत देशात रोडपेक्षा मंदिरांची संख्या जास्त आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, परीक्षा सुरू करणारा पहिला देश कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी पाकिस्तान। ह्याचं उत्तर परीक्षा सुरू करणारा पहिला देश चीन आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, जगात एका मिनिटाला सरासरी किती मुले जन्मतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 700 मुले, ऑप्शन बी 180 मुले, ऑप्शन सी 380 मुले, ऑप्शन डी 250 मुले। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये सर्वांनी नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। तर याचं उत्तर जगात एका मिनिटाला सरासरी 250 मुले जन्मतात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, असा कोणता जीव आहे जो पाण्यामध्ये बुडत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी झुरळ, ऑप्शन सी बैल, ऑप्शन डी कुत्रा। ह्याचं उत्तर झुरळ जीव आहे जो पाण्यात बुडत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, भारताच्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त अपराध होतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी महाराष्ट्र। याचं उत्तर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यात सर्वात जास्त अपराध होतात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, शेळी कोणती वनस्पती खात नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दुर्वा, ऑप्शन बी तुळस, ऑप्शन सी तंबाखू, ऑप्शन डी निवडुंगा। येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर आहे शेळी तंबाखू वनस्पती खात नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, सूर्यफूल कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नॉर्वे, ऑप्शन बी रुकन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी अमेरिका। ह्याचं उत्तर सूर्यफूल रुकन देशाचे राष्ट्रीय फूल आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, चिंगम मध्ये कोणत्या प्राण्याची चरबी असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कुत्रा, ऑप्शन बी मांजर, ऑप्शन सी डुक्कर, ऑप्शन डी जिराफ। ह्याचं उत्तर चिंगम मध्ये डुक्कर प्राण्याची चरबी असते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या राज्यात पिवळ्या रंगाचे कलिंगडे आढळते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ओडिसा, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी महाराष्ट्र। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। ह्याचं उत्तर आहे गुजरात राज्यात पिवळ्या रंगाचे कलिंगड आढळते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, ट्रेनच्या हॉर्न किती लांबपर्यंत ऐकू येतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 6 किलोमीटर, ऑप्शन बी 7 किलोमीटर, ऑप्शन सी 8 किलोमीटर, ऑप्शन डी 9 किलोमीटर। ह्याचं उत्तर ट्रेनच्या हॉर्न 6 किलोमीटर पर्यंत ऐकू येतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, कोणत्या राज्यात सापाच्या तेलातील भाजी बनवली जाते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गोवा,
ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी सिक्कीम, ऑप्शन डी राजस्थान। तर याचं उत्तर सिक्कीम राज्यात सापाच्या तेलात भाजी बनवली जाते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त डुक्कर पाळले जातात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन डी अमेरिका, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी भारत। याचं उत्तर जगातील चीन देशात सर्वात जास्त डुक्कर पाळले जातात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 14 आहे, भारतामध्ये भूतानचे गाव कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी केरळ। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। याचं उत्तर भारतामध्ये भूतानचे गाव राजस्थान आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, कोणत्या देशात पिवळे कपडे घातल्यास अपराध मानला जातो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी मलेशिया। जर याचं उत्तर येत असेल तर सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।